आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आपण पोचलो आहोत उज्जैन म्हणजे महाकालच्या नगरीमध्ये। रात्री पुरेशी अशी विश्रांती घेऊन आता आपण निघालेलो आहोत बाबा महाकालच्या दर्शनासाठी। हा आहे महामृत्युंजय द्वार। याच्यापासून अगदीच जवळ आपण एका होमस्टे मध्ये वस्ती केली होती। मोठी सीट नाही परत कॅरी करायला इथे मी शुभम आणि रणविजय महाकाल नगरीच्या या सुंदर रस्त्यांचा आनंद घेत आणि आमच्या पुढच्या प्रवासाची चर्चा करत मंदिराच्या दिशेने निघालेलो आहोत। इथे असं उन्हामध्ये क्या बात है। जय श्री महाकाल, जय श्री महाकाल, जय श्री महाकाल। ते कुठून जायचं? आधी इथूनच जायचं आहे दादा, इथून इथून। कोण? हा नसेलच। आपण पाहत आहात महाकाल लोक परिसराचा मुख्य प्रवेशद्वार। इथून पुढे प्रवेश करून आपण आता पाहणार आहोत भव्य असे हे महाकाल लोक। नमस्कार मंडळी, आपल्या अयोध्या यात्रेसाठी आपण सुरुवात केली होती। त्याचं पहिलं डेस्टिनेशन हे आपलं उज्जैन महाकाल होतं। तर त्याचं दर्शन आपल्याला जस्ट आता झालेलं आहे। चांगली हे होती, 15 मिनटात आपल्याला महाकालाचं दर्शन मिळालं। आणि आता आपण महाकाल लोक ह्या प्रिमायसेसमध्ये फिरत आहोत। इथे भरपूर असे स्ट्रक्चर्स बनवलेले आहेत शंकर महादेवाचे।
तर ते आपण आता एक्सप्लोअर करणार आहोत. तर व्हिडिओसोबत बनून राहा, नक्कीच तुम्हाला ते आवडतील. आणि हा जो पाठचा गेट दिसतो इथून आपल्याला एंट्री करावी लागते महाकालच्या दर्शनासाठी. इथून अगदी फक्त 15 मिनटंच लागतात आपल्याला, म्हणजे मला तरी आता ह्या वेळेला 15 मिनटंच लागले. जर मोस्टली नेहमी कधी रश असेल तर जास्त वेळसुद्धा लागू शकतो. हा प्रिमायसिस आता इथं बनवलेला म्हणजे एक अंडर कन्स्ट्रक्शन आहे. काही स्ट्रक्चर्स रेडी झालेले आहेत. त्या स्ट्रक्चर्सची मी तुम्हाला फोटोज किंवा व्हिडिओज इथं नक्की शेअर करेन. तो खूप असं मला असं वाटतं की त्याचा आमच्या ॲक्च्युली काल रात्री यायचा विचार होता, पण आणि नंतर एवढी भूक लागली होती आम्हाला, होमस्टेची पण तयारी करायची होती. तर रात्री आम्हाला आल्याच एक होमस्टे मिळाला. अगदी 1000 रुपयामध्ये त्यांनी आम्हाला 3 जणांसाठी एक रूम राहायला दिली, गरम पाण्याचा बंदोबस्त करून दिला, रात्री चहा पण दिला. त्यांनी बघितली आमची परिस्थिती की आम्ही एवढे घारटलो होतो की त्यांनी स्वतःहून आम्हाला चांगला चहा ऑफर केला. तो आम्ही घेऊन नंतर रात्री जवळजवळ 12-12:30ला आमचं डिनर केलं. आणि त्याच्यानंतर रात्री जाऊन होमस्टेला आम्ही जाऊन झोपलो. एवढे दमलो होतो की सकाळचे 10 कधी वाजले कळलंच नाही. आणि होमस्टेवाल्यांनी पण आम्हाला त्यांनी ते समजलं होतं की आम्ही खूप थकलो होतो, ते पण आम्हाला उठवायला आले नाही. 10 वाजता जेव्हा ऑटोमॅटिकली जाग आली तेव्हा लक्षात आलं की 10 वाजलेले आहेत, ऑलरेडी आपण लेट आहोत. त्यांनी आपल्याला टाईम एक्सटेंड करून दिला. बोलले की तुम्ही तुमच्या सोयीनुसार तयारी करा आणि मग तुम्ही रूम खाली रिकामी केली तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर आपण एक दर्शनासाठी आलो. मला असं वाटलं होतं की खूप वेळ जाईल आता, कारण की त्र्यंबकेश्वरचा अनुभव असल्यामुळे त्र्यंबकेश्वरला जवळजवळ मला 5 ते 6 तास लागले होते जेव्हा मागच्या महिन्यात मी गेलो होतो तेव्हा. इथे पण मला वाटलं की तसंच काहीतरी प्रसंग होईल, पण नाही. 15 मिनटात अगदी दर्शन झालं आणि ते पण एकदम सुंदर दर्शन झालं. महाकाल बाबांना एकदम समोरून डोळे भरून पाहता आलं. आणि म्हणजे माझे एक्सप्रेशन बघून तुम्हाला कळत असेल की किती खुश आहे मी हा दर्शन घेऊन. आणि हा प्रिमायसिस पण एवढा तृप्त करणारा आहे ना की तुम्ही इथं 2-3 दिवस अगदी आरामात काढू शकता. एवढं चांगलं स्ट्रक्चर बनवलं आहे आणि चांगलं मेंटेन ठेवलेलं आहे. तर व्हिडिओसोबत बनवून राहा. यापुढे आपण अयोध्येसाठी पण निघणार आहोत. आता संध्याकाळी आपण कानपूरसाठी निघणार आहोत. म्हणजे सेकंड स्टे आपला कानपूरला असणार आहे, किंवा कानपूरच्या अलीकडे जिथे आपल्याला पॉसिबल होईल तिथे आपल्याला आपण स्टे करणार आहोत. आणि त्याच्या पुढे आपली जर्नी चालू ठेवणार आहोत. महाकाल लोकमधून आपण फोटोज वगैरे चांगले काढलेले आहेत. आता तिथून आपण बाहेर पडतो आहे. आता आपण काळभैरव मंदिरासाठी निघणार आहोत. इथून जवळजवळ ते 5 ते 6 किलोमीटर लांब आहे. तर आता तिथले आपण दर्शन करायला जाणार आहोत. ऑलरेडी 3 वाजले आहेत. 3 आणि ऑलरेडी आपल्याला संध्याकाळी कानपूरसाठी निघायचं सुद्धा आहे. त्याच्यामुळे काळभैरवाचे जे दर्शन आहे ते आपण पटापट घेणार आहोत. जेवढं जमेल तेवढं शूट करायला जेवढा प्रयत्न करणार आहोत. जेवढं चांगल्या गोष्टी आपल्याला मिळतील तेवढा आपण प्रयत्न करू. महाकालच्या गेटचं तुम्हाला एकदा मी हे देतो, लुक देतो कसं दिसतं ते. त्याच्या महाकाल मंदिराच्या बाहेर हे गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती प्रस्थापित केलेली आहे. जस्ट आपण आता काळभैरवाचं दर्शन घेऊन निघालो आहे. तर इथं हा सुंदर असा एक दृश्य आपल्याला दिसलं होतं सनसेट होताना.
तसं जस्ट आता मी व्लॉग कॅमेरा चालू केला आणि जस्ट सन डाऊन झालेला आहे, सूर्य लपलेला आहे आज आपल्यासाठी. आज उद्या परत तो आपल्यासाठी नव्या आशेने नव्या किरणाने पुन्हा उगवेल. प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला आहे. आपण जे आता कानपूरसाठी निघणार होतो इव्हिनिंगला, त्या प्लॅनमध्ये आपण चेंज करून आपण उद्या सकाळी निघणार आहोत. आज रात्रीसुद्धा आपण उज्जैनमध्येच आपलं स्टे असणार आहे, सेम लोकेशनला जिथे आपण काल राहिलो होतो. तिथेच आपण आपलं 1 दिवसाचा स्टे, 1 नाईटचा स्टे एक्सटेंड केला आहे. आणि आज संध्याकाळीसुद्धा आपण उज्जैनचे नाईट व्ह्यू म्हणजे नाईटमध्ये फिरणार आहोत. नाईटचं जे इथलं वातावरण असणार ते एक्सप्लोअर करणार आहोत. आणि परत एकदा महाकाल टेम्पल, महाकाल लोक जो एरिया आहे तो तिथे जाऊन आपण प्रवास म्हणजे तिथलं जाऊन नाईटला काय सिच्युएशन असते, नाईटला कसं दृश्य असतं ते बघणार आहोत. आणि आज रात्रीच्या पण आपण काही जिथे जमेल तसं आपण शूट करणार आहोत आणि आपले चांगले फुटेजेस घेऊन आपण अपलोड करणार आहोत. तर ब्लॉगसोबत बनून राहा, सपोर्ट करा. इथे आपल्याला एका लोकलने सांगितलं की आज रामघाट म्हणून एक इथे एरिया आहे, त्या एरियामध्ये 51,000 दिवे लावण्यात येणार आहेत. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्तावर किंवा त्या वेळेची हे घेऊन आज त्या रामघाटावर 51,000 दिवे पुन्हा लावणार आहेत ते लोक. तर आपण आता तिथे जाणार आहोत, तिथलं व्ह्यू कॅप्चर करणार आहोत, तिथे आपल्याला तिथले एक्सपिरियन्स घेणार आहोत. आणि इव्हिनिंगला उद्या सकाळी पुन्हा एकदा कानपूरसाठी निघणार आहोत. तर आपण बघा, मी तुम्हाला दाखवतो. ह्या होमस्टेमध्ये आपण राहत होतो. ते प्रॉपर आपल्याला गाडीची पार्किंग होती, 2 व्हीलरसाठी पार्किंग अवेलेबल करून दिली होती त्यांनी. आणि हे आहे ते निगम होमस्टे रूम्स अवेलेबल. तर इथे तुम्ही येऊन रूम्स तुम्हाला मिळतील. आमच्याकडून त्यांनी पर नाईटचे 3 जणांसाठी 1,000 रुपये कॉस्ट चार्ज केला होता. सफिशियंट अमाऊंट आहे, एवढी काही जास्त नाही आहे. तर लो बजेटमध्ये तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर अशा होमस्टेला तुम्ही नक्की व्हिजिट करा, ह्या होमस्टेला नक्की व्हिजिट करा. इथली जे ओनर आहेत ते पण खूप चांगले आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत. त्यांनी आम्हाला उज्जैनमध्ये कुठल्या ठिकाणी तुम्ही फिरू शकता, कुठे काय तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्ही एक्सप्लोअर करू शकता, हे त्यांनी आम्हाला भरपूर गाईड केलं. हे जे सर आहेत ते त्यांनी आम्हाला हे पण सांगितलं कुठे तुम्हाला कोणी अडवलं किंवा तुम्हाला कुठे दर्शनासाठी कुठे काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्की मला कॉल करा, मी त्यांच्याशी बोलून तुमची एंट्रीची ह्याचा बंदोबस्त करेन. पण आम्ही नाही केलं. आम्ही म्हटलं की ठीक आहे, जे आपल्याला ज्या प्रकारे आपल्याला दर्शन घेता येईल तसं आम्ही घेतलं, तसं फिरलो आणि एक्सप्लोअर केलं. त्या इथली नाईट लाईफ आम्ही एन्जॉय करणार आहोत, बघणार आहोत. का असेल तर नेक्स्ट आम्ही तुम्हाला नक्की अपडेट करू. तर कंटिन्यू राहा प्लीज.
उज्जैनमध्ये रामघाट जसं मी मागाशी म्हणालो की 51,000 दिवे लावण्यात आले आहेत. त्या 51,000 दिव्यांपैकी 5-6 दिवे आपण सुद्धा लावले तिथे. पण आता त्या बाजूनी पुन्हा दिवे त्या घाटावर लावले आहेत, त्या तिकडे चाललो आहे. तिथे जाताना एका गोष्टीकडे लक्ष गेलं, ते म्हणजे हे शंकर भगवानचं मोठं एक त्रिशूल इथं बनवलेलं आहे. ते तुम्हाला मी दाखवतो. हा त्रिशूल आपल्याला बराच लांबून दिसत होता ॲक्च्युली, आणि नंतर हे दिवे पण जे आहेत ते त्या त्रिशूलाच्या खालीच लावण्यात आले आहेत. पण त्रिशूल एवढा मोठा आहे की त्याच्या खाली आल्यावर कळलंसुद्धा नाही की त्रिशूल आपल्या वरतीच आहे. आणि ते प्रॉपर ते दृश्य बघण्यासाठी आपल्याला बराच लांब, जवळजवळ 200-250 मीटर लांब जावं लागलं तर ते त्रिशूल आपल्याला पूर्णपणे दिसू शकलं आहे. तर आपण आता तिथे ते ॲक्च्युली त्याच्या त्रिशूलाच्या खाली जे फाउंडेशन आहे तिथे जाण्यासाठी आता सध्या बंद आहे, बॅरिकेड्स लावलेले आहेत. तर तिथे आता तरी आपण जाऊ शकत नाही. पण आपण पुन्हा जिथे रामघाटावर जिथे दिवे लावले तिथे जाणार आहोत. म्हणजे एवढं लोकांनी हा सोहळा एवढा जोरदार साजरा करण्याचं ठरवलं की बरेच लोक एकदम म्हणजे जसं की त्यांचं काहीतरी घरचंच आहे, ऑब्वियस आपल्या घरचंच काहीतरी आहे, पण म्हणजे उत्साह लोकांच्यात भरपूर आहे. तर बघा इथे मध्य प्रदेशमध्ये उज्जैनमध्ये ही परिस्थिती आहे, तर अयोध्येमध्ये काय परिस्थिती असेल आजच्या वेळेला. होपफुली आपल्याला तिथलं प्रॉपर दर्शन करायला मिळेल आणि आपण ते प्रॉपर एक्सप्लोअर करू शकू अशी सिच्युएशन तिथे असू दे. काही गोष्टी चुकीच्या पण घडण्याची शक्यता वाटत आहेत, पण नाही घडणार. योगीजींचं राज्य आहे, 100% तिथे तसं काय होणार नाही आहे. रामघाटावरचा हा उत्सव पाहून आता आपण निघालो आहोत हरसिद्धी माता मंदिराकडे. हा आहे हरसिद्धी माता मंदिराचा परिसर. हे मंदिर 52 शक्तिपीठांपैकी एक आहे. असे म्हटले जाते इथे माता सतीच्या हाताचा कोपरा पडला होता. हे मंदिर रुद्रसागर तलावाच्या जवळ आहे. रात्रीचे जेवण करून आपण पुन्हा महाकाल लोकसाठी आलो, पण जेवण करायला आपल्याला भरपूर लेट झाला आणि आता 10 वाजलेत आणि 9:30 वाजता एंट्रीचा गेट बंद होतो. तर आपलं ॲक्च्युली जेवणासाठी टाईम लागण्यामुळे थोडा मॅनेजमेंट चुकलं. आणि पण आतलं दर्शन नाही म्हणता येणार, महाकाल लोकसाठी आपल्याला जे रात्रीचा टाईम जो बघायचा होता, कसा फील होतो, ते फील जे घ्यायचं होतं ते आपल्याकडून ते चुकलं आहे. आता आपल्याला तो फील घेता येणार नाही आहे. आपण प्रयत्न करतो आहे की कुठून ऑप्शन आहे का जाण्यासाठीचा. इथून व्ह्यू दिसतोय, पण इथून थोडासा इथून हा व्ह्यू दिसतोय, पण हा बॅक डोर आहे. खूप हॅपनिंग प्लेस आहे. पूर्ण उज्जैन एक्सप्लोअर करायला तुम्हाला कमीत कमी 2 दिवस तर नक्कीच लागणार आहेत. कधी उज्जैन येण्यासाठीचा प्लॅन करत असाल, एका दिवसाच्या भरोश्यावर बिलकुल येऊ नका. उज्जैनला फिरण्यासारखं भरपूर मंदिर आहेत. म्हणतात की इथे 84 शंकराचे शिवलिंगांचे काय म्हणतात ते मंदिर आहेत. 84 महाकालच्याच मंदिराच्या परिसरातच जवळजवळ तुम्हाला एक 8 ते 10 शंकराचे मंदिर भेटतील. ते प्रत्येक मंदिराची एक स्टोरी आहे, गोष्ट आहे. का ते मंदिर तिथे म्हणजे मंदिर तर प्राचीनच आहेत, पण ते मंदिर तिथे का बनलं, कशासाठी बनलं, त्याच्या पाठचे रिझन पण तिथे बऱ्याच मंदिराच्या बाहेर बॅनर लावून त्याची स्टोरी सांगण्यात आलेली आहे.
आणि हां येस आपल्याला दृश्य दिसलेलं आहे. ज्या गोष्टीसाठी आपण रात्री फिरण्यासाठी आलो होतो ते दृश्य तुम्हाला इथून मी आता दाखवतो थोड्या वेळातच. ते जे तिथे दिसतंय ते महाकालचं मंदिराची एंट्री गेट आहे आणि ते जे लाईट तिथे चमकतात ते महाकाळाचं मंदिराचं शिखर आहे. त्या प्रिमायसेसमध्ये भरपूर आतमध्ये उजेड दिसतोय, नक्की एक्सप्लोअर करेल. तर हा व्ह्यू तुम्ही बघा, हा पूर्ण वेळ आली आता हा व्लॉग क्लोज करायची. हा व्लॉग क्लोज करून आपण उद्या आता कानपूरसाठी निघणार आहोत. कानपूरच्या व्लॉगची सुरुवात करूया, अयोध्येच्या व्लॉगची सुरुवात करूया आणि तिथे जाऊन ती राईड आपण एन्जॉय करूया. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर हा माझा फर्स्ट यूट्यूब चॅनल आहे. फर्स्ट मी सुरुवात केली आहे यूट्यूब चॅनलची इथून. तर माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मला ॲक्च्युली एक्सपिरियन्स असल्यामुळे मी जस्ट आता उन्हाळवारा हा यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेज क्रिएट केलं आहे, जिथे मी असेच मला जसा वेळ मिळेल माझ्या कॉर्पोरेट लाईफमधून जसं मला वेळ मिळेल तसं मी अशा स्पिरिच्युअल लोकेशन्सला ट्रॅव्हल करणार आहे माझ्या स्कूटीवर, जिचं नाव आहे केशरी डिओ, जी तुम्ही बघितली असेलच. तर तिच्यावर मी ट्रॅव्हल करणार आहे. तिच्यावर मी लगेज कॅरी करून असे जसा वेळ मिळेल तसा 2 दिवस 3 दिवसाच्या वेळामध्ये अशा ठिकाणी जाऊन मी एक्सप्लोअर करणार आहे. तर अशा व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर तुमच्या सपोर्टची नक्कीच गरज आहे. तुमच्या सपोर्टशिवाय काय पॉसिबल नाही होणार आहे. तर नक्की सपोर्ट करा आणि काय चूकभूल झाली असेल व्हिडिओ पाहताना, तुम्हाला काय वाटलं असेल की हे चुकते तर नक्की कमेंट करून मला तुम्ही गायडन्स करा प्लीज. थँक्यू सो मच.